Zee24 तास एक पाऊल पुढे. अल्पवयीन मुलं अशा प्रकारचे गुन्हे करतायत, काय होतंय नेमकं समाजात? मला हा सगळा दोष फक्त कुटुंबाला द्यावा असं वाटत नाही. त्याची कारणं मला वाटतं टू फोल्ड आहेत. एक तर आपण बघायला गेलं तर आज पालक आहेत, पालक अतिशय वेगळ्या प्रकारच्या स्ट्रेसेसमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ त्यांचे नोकरीचे असतील, ट्रॅव्हलिंगमधले असतील, जवळपास 8-8, 10-10 तास काम करून एक प्रकारची लाईफस्टाईल मेंटेन करणं हे त्यांच्यासाठी, मुलांसाठी इम्परेटिव्ह बनलेलं आहे. आज आपण कुठल्याही मीडियामधल्या जाहिराती बघा, कुठलेही सिनेमे बघा, या सगळ्यांमधून तुमच्याकडे हे आहे आणि यांच्याकडे हे नाही, म्हणजे हे खालच्या दर्जाचे आहेत आणि तुम्ही सुपिरियर आहात, अशा प्रकारच्या जाहिरातींचा आपल्यावरती भडीमार होत असतो. हे सगळं मुलं ॲब्सॉर्ब नाही का करत आहेत? किंवा त्यांना स्वतःची सेल्फ एस्टीम टिकवण्यासाठी आपल्याकडे काही वस्तू असणं गरजेचं वाटतंय आणि आज हे समाजाचं दुर्दैवानी चित्र आहे. याच्या पुढे जाऊन दुसरा भाग, मला माझी मुलं लहान होती तेव्हापासून मी बघतेय की अगदी 4वी-5वी इथपासून, आज मध्ये एकदा माझा मुलगा लहान घरी आला आणि ही वॉज आय थिंक इन 4th or so. तर त्याला मी विचारलं, म्हटलं काय रे आज काय केलं? आई म्हणाला आज आम्ही मधल्या सुट्टीत खूप मज्जा केली. म्हटलं म्हणजे काय केलं? एक मुलगा आणि मुलगी त्यांचं लग्न लावलं म्हणाला आम्ही मधल्या सुट्टीत. म्हणजे हे 4थीच्या मुलाची त्यावेळची रिॲक्शन आहे की आज तुम्हाला घरातल्या, कुटुंबातल्या कोणाशीही तुमची लिंक नाही, तुम्हाला ती जवळीक नाही, पण मला कोणीतरी एक गर्लफ्रेंड असणं किंवा बॉयफ्रेंड असणं हा माझ्या सेल्फ एस्टीमचा भाग झालेला आहे. आणि तो नसला तर मी इतरांपेक्षा कुठेतरी कमी पडतोय, हा त्यातला दुसरा भाग. म्हणजे हे मला एक प्रकारे अटॅचमेंटच्या ज्या कल्पना आहेत त्या अटॅचमेंटच्या कल्पना बदलत चाललेल्या आहेत आणि त्या कल्पना या अतिशय बेगडी आणि खोट्या स्वरूपातल्या समोर येत आहेत आणि हे तकलादू मनोरे खाली पडल्यानंतर नकार पचवता येत नाही, त्यातून अशा घटना घडतात. मला वाटतं त्याच्यामुळे सेल्फ एस्टीमला एक धक्का बसतो की आता मी इतरांना काय सांगू, हा एक दुसरा भाग. आणि दुसरं माझ्या असं लक्षात आलंय की ह्या सगळ्याच्या मागे आपण कोणीतरी आहोत किंवा एक आपल्याला काहीतरी सिद्ध करायचं आहे, आणि ही जी कल्पना आहे ही फार मोठ्या प्रमाणात मुलांमध्ये शिरू लागलेली आहे. म्हणजे जी कॉम्पिटिटिव्हनेस आपण जो म्हणतोय ना, हा केवळ अभ्यासात नाही आहे, तो मटेरियलिस्टिक पण आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आता आपल्याकडे जाई वैद्य यांनी मांडलेला आहे की स्पर्धा ही केवळ मार्कांची नाही आहे, तर स्पर्धा इतर अनेक अनावश्यक गोष्टींची सुद्धा आहे. आणि त्या अनावश्यक गोष्टींच्या हव्यासापोटी जी एक प्रकारची बेगडी मनोवृत्ती निर्माण होते, खोटी मनोवृत्ती निर्माण होते, त्यातूनच अशा प्रकारची कृत्य घडतात आणि ती अत्यंत चिंताजनक आहे. डोंबिवलीसारख्या अत्यंत सुशिक्षित, किंबहुना सुशिक्षितांची पंढरी माहेरघर म्हणला जाणाऱ्या अशा गावामध्ये घडलेली घटना आहे, जिथे समाज बघत होता, त्यांना थांबवू शकला नाही. आपण जातोय अतिशा नाईक यांच्याकडे. अतिशा नाईक अतिशय चांगल्या अभिनेत्री आहेत, मग ते फू बाई फू असेल किंवा दिल्या घरी सुखीरा असेल, अशा अनेक मालिकांमधनं त्यांनी स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली. त्यापेक्षा एका स्वतंत्र विचाराची अभिनेत्री म्हणून त्या ओळखल्या जातात. अतिशय तुम्ही पाहिलंय काय घडलंय डोंबिवलीला, काय घडला हा प्रकार तुमच्या समोर आहे. अल्पवयीन मुलांनी छेडछाड केल्यावरून जाब विचारला म्हणून एका मुलाला मारलं. हे सगळेच अल्पवयीन होते, ती मुलगी अल्पवयीन होती. मला तुम्ही सांगा समाजात नेमकं काय घडतंय? आत्ता जी तुम्ही येण्या अगोदर विद्याताईंनी आणि जाई वैद्य यांनी मुद्दे मांडले, त्याच्यामध्ये कुटुंब व्यवस्था, त्याचा असला धाक, आणि कुटुंब व्यवस्थेपेक्षा सुद्धा कुटुंबानं अंगीकारलेली जी जीवनतत्व आहेत त्यात चंगळवाद आला आणि अनावश्यक स्पर्धा आली, त्याच्यामुळे हे घडतंय. तुमच्या मते हे नेमकं काय घडतंय आता समाजात? प्रचंड मोठ्या प्रमाणावर घडतंय आणि म्हणून हा प्रश्न विचारतोय. नाही, चंगळवाद तर आहेच, तो नाकारून चालणार नाही. आणि दुसरं असं महत्वाचं की जेव्हा तुम्हाला मुलांची जबाबदारी घेता येत नाही पूर्णत्वाने, तेव्हा तुम्ही ती, एक सेकंड, मला हाच आवाज परत ऐकू येते, त्यामुळे मला जरा बोलण्यात डिस्टर्बन्स होतोय. बोला तुम्ही. मला मुद्दा असा मांडायचा आहे की जोपर्यंत आपण मुलांची जबाबदारी स्वीकारू शकत नाही तोपर्यंत त्यांना जन्माला घालू नये, असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण नुसतं जन्माला घालणं म्हणजे त्यांना लहानाचं मोठं करणं किंवा त्यांच्या सगळ्या सुखसोयी देणं नसून त्यांच्यावर उत्तम संस्कार करणं हे माझ्यासाठी अतिशय महत्वाचं मला वाटलेली गोष्ट आहे. आणि किती वेळ आपण मुलांसाठी देतो त्यापेक्षा कसा वेळ देतो आहोत आणि त्याचा मुलांना त्याचा पुरेपूर उपयोग होतो की नाही, आणि आपण स्वतः आपण कुठल्या स्ट्रेसमध्ये आहोत किंवा आपण कसे जगतो आहोत ह्याच्यापेक्षा आपली चांगली बाजू मुलांच्या समोर राहावी ह्याच्यासाठी, म्हणजे प्रत्येक पालकच हे प्रयत्न करतो, पण कधी कधी ते अनावधानाने ते राहून जातं किंवा ते मुलांसमोर नीट येत नाही ती बाजू. अशा वेळेला मुलांना जे समोर दिसतं तेच बरोबर आहे, कारण
अंधानुकरण करतात पालकांचं आणि ते त्यांच्यासाठी मोठा आदर्श असतो आणि हेच खरं आहे. पालक हाच मुलांसाठी आदर्श असतो. तेव्हा पालकांनीच हे अंगीकारायला पाहिजे की काय वाईट आहे, काय चांगलं आहे आणि हे मला मुलांपर्यंत काय पोचवायचं आहे, का हे वाईट का वाईट आहे आणि हे चांगलं का चांगलं आहे. म्हणजे एक प्रकारे चांगलं आणि वाईट या दोहोंची फारकत जी आहे ती आपण लहानपणी मुलांना शिकवली पाहिजे आणि ती जर आपण शिकवली नाही तर अशा प्रकारची कृत्य घडत असतात. एक असा समज निर्माण झालेला आहे विद्याताई की अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा समाज बघ्याची भूमिका घेतो. अनेकदा असं घडलेलं आहे. अमृतसरच्या घटनेत तर त्यांनी गोळ्या घातल्या आणि तरी लोक बघत होती. इथे सुद्धा जवळपास तशाच प्रकारची घटना झालेली आहे. आपल्याकडे मुंबईमध्ये भर वस्तीत भर रस्त्यावर अनेकदा महिलांवर ऍसिड फेकलं जातं, त्यांना सुरे मारले जातात, त्यांना विद्रूप केलं जातं. तेव्हा समाज बघत राहतो. कुठेतरी सामाजिक संवेदना आहे ती मेलेली आहे. ही तर घटना सगळ्यात चीड आणणारी आहे. म्हणजे मला तर खरंच लोक स्वतःच्या जीवाला किती जपतात आणि किती जपावं त्यांनी. म्हणजे स्वतःच्या डोळ्यासमोर एवढं भयंकर प्रकार घडतायत आणि 30-35 माणसं जर एकत्र आले असतं तर या 4-5 मुलांना सहज त्यांनी हे करू शकलं असते. परंतु लोकांची ही टेंडन्सी अशी झालेली की फक्त बघायचं, मजा बघायची, आपल्या जीवाला जपायचं की आपल्याला उद्या काहीतरी होईल किंवा आपल्याला पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला जायला लागेल किंवा कोणीतरी काहीतरी मारलं तर आपलं काय होईल किंवा ह्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायला लागेल का काय. म्हणजे लोक फक्त बघतात आणि ही सगळ्यात गोष्ट चीड आणणारी आहे की जी सामाजिक बांधिलकी किंवा दुसऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना हल्ली लोकांमध्ये बिलकुल राहिलेली नाही. आणि हे इथेच सगळ्यात आपण चुका. हे छेडछाडचे जेवढे मॅटर आहेत त्याच्यामध्ये जर आता मुंबईसारख्या शहरामध्ये एवढी गर्दी असते, एवढे लोक असतात आणि मुलींची छेडछाड होते ट्रेनमध्ये जाताना येणार, लेडीजचा डबा बघितलं की शिट्ट्या मारणं, वाईट प्रकार करणं, असे हे सगळं थांबवू शकतो ना आपण. मुली पण काही बोलत नाही, त्या पण शांतपणे राहतात की मला कोण. त्यांनी जर तिथे केलं की समोरचे मुलं मला अशा प्रकारे छेडछाड करतायत आणि एक 50-100 माणसांनी जर बदलून काढलं अशा मुलांना तर असे इन्सिडेंट होणारच नाहीत. पण लोक जे आहेत ते फक्त स्वतःच्या मुलीवर काही बितलं तर ते पुढे येणार, पण बाहेरच्या मुली ज्या रस्त्यावरती चालणाऱ्या आहेत त्यांची सुरक्षितता, त्यांना जर कोणी असं अशा प्रकारे त्रास देत असेल तर ह्या मुलांमध्ये काही फार शक्ती नसते, फार ताकद नसते. हे सुरेबिरे आता काढायला लागलेत लोक. पण त्यांना जर अटकाव केला, एकत्र येऊन लोकांनी जर विरोध केला तर अशा प्रकारे एकदाच जरब बसली की माणसं लोक जोडून हे कळलं ना. आपल्याबरोबर विश्वास नांगरे पाटील आहेत. विश्वास नांगरे पाटील अतिरिक्त पोलीस आयुक्त आहेत. त्यापेक्षा सुद्धा अशा प्रकारच्या अनेक घटना, मग 2007 साली विप्रोच्या कॉल सेंटरमध्ये झालेली बलात्काराची घटना असेल किंवा बांद्र्यामध्ये झालेला परदेशी महिलेवरचा बलात्कार असेल, या सगळ्या केसेस त्यांनी अत्यंत यशस्वीरित्या हँडल केल्या होत्या, गुन्हा उघडकीला आणला होता. विश्वास नांगरे पाटील, तुमचं या शोमध्ये स्वागत. आपल्या सोबत आहेत विद्या चव्हाण, जाई वैद्य आणि अभिनेत्री अतिशा नाईक. आतापर्यंतच्या चर्चेमध्ये सर्वसाधारणपणे असा सूर आहे की कुठेतरी घराची जी बैठक होती ती घराची बैठक आणि संस्कार कमी झाले आहेत आणि त्याहीपेक्षा सुद्धा निव्वळ स्पर्धा ही मार्कांपुरती नाही तर इतर अनेक गोष्टींपुरती आहेत. तर आत्ता आपल्याकडे समाज निरीक्षक याचं एक विश्लेषण आपल्याला विद्यार्थ्यांनी केलं. मला तुम्ही सांगा, कुठेतरी पोलीस आणि कायदा त्याची झरब किंवा धाक कमी पडतोय? काय सांगाल तुम्ही? नाही, यामध्ये अँगल्स आहेत. आपण पोलिसी खाक्याच्या किंवा पोलिसी कायद्याच्या भाषेत विचार केला तर मी तुम्हाला विप्रोची केस सांगेल. विप्रोच्या केसमध्ये दोन्हीही जे मुलं ज्यांनी रेप आणि त्या मुलीचा ब्रुटल मर्डर केला, प्रदीप कोकडे आणि पुरुषोत्तम बोराडे, या दोघांच्यावरही कुठलाही गुन्हा दाखल नव्हता किंवा कुठलंही बॅकग्राऊंड नव्हतं. एक तर शिक्षकाचा मुलगा होता. सांगण्याचा उद्देश आहे की यांनी प्लॅन करून त्या मुलीला फसवून त्या हिंजेवाडीच्या पुढं जंगलामध्ये घेऊन गेले आणि तिच्यावर पाशवी बलात्कार करून तिचा मर्डर केला. त्यामध्ये आय विटनेस नसताना पोलिसांनी अतिशय यशस्वीपणे त्याचं इन्व्हेस्टिगेशन सर्कमस्टन्शियल इव्हिडन्स, फॉरेन्सिक इव्हिडन्स, मेडिकल इव्हिडन्सच्या आधारे केलं. ही केस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये आणली गेली. यात उज्ज्वल निकम साहेबांना स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून नेमण्यात आलं आणि फक्त या निव्वळ परिस्थितीजन्य पुराव्यावरून आपण यात कॅपिटल पनिशमेंट, फाशीची शिक्षा सेशन कोर्टाने जी डिक्लेअर केलेली होती ती हायकोर्टानं कन्फर्म केलेली आहे. दुसरी केस मी सांगू इच्छितो, किनन आणि रुबिनची, जी खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेला आली. 20 ऑक्टोबर 2011 रोजी ही अशी निर्गुण पद्धतीची हत्या छेडछाडीच्या कारणावरून आंबोली बार आणि किचन रेस्टॉरंटच्या समोर झालेली होती. यामध्ये सुद्धा जे 4 आरोपी होते ते त्याच रात्री, म्हणजे घटना 4 मित्र आणि त्यांच्या 3 मैत्रिणी हॉटेलमध्ये
जेवायला गेलेले होते. क्रिकेटची मॅच पाहून ते बाहेर येताना 4 मुलं बाहेर आली आणि ती पानटपरी जवळ उभ्या होती. या 3 मुली टॉयलेटला गेलेल्या होत्या आणि थोड्याशा पायऱ्यावरून उतरत असताना या 4 झी 24 तास एक पाऊल पुढे.